अकाउंट 22601. आपला कोर्स आउटकम जो आता आपल्या 4th चॅप्टरशी रिलेटेड आहे तो म्हणजे प्रिपेअर द यूज द रिलेव्हंट टाईप ऑफ फॉर्म्स यूज इन PWD टू पे द बिल्स ऑफ द एक्झिक्युटेड वर्क. त्याच्यासाठीचा हा आपला 4th नंबरचा कोर्स आउटकम आपल्याला आहे. प्रत्येक चॅप्टर प्रत्येक कोर्स आउटकम आपला रिलेटेड आहे. सब्जेक्ट इज कॉन्ट्रॅक्ट्स अँड अकाउंट. तर आपला चौथा चॅप्टर अकाउंट्स इन PWD आपला आहे 10 मार्क्ससाठी. तर आपण बघतोय अकाउंट इन PWD. तर त्याच्यामध्ये काय काय ऑब्जेक्टिव्ह आपण बघणार आहे. तर यूज ऑफ मेजरमेंट बुक अँड NMR, डिफरंट मोड ऑफ मेजरमेंट अँड देअर युजेस, कंडिशन ऑफ एंट्री पेमेंट्स, हे सगळं आपण बघणार आहोत. तर फर्स्ट अकाउंट्स इन PWD. त्याच्यामध्ये फर्स्ट आपण मेजरमेंट बुक बघतोय. इट इज अ बुक इन विच मेजर्ड ऑफ ऑल वर्क्स अँड सप्लाय आर रेकॉर्डेड इन द मेजरमेंट बुक फ्रॉम फॉर्म नंबर 23 अँड पेमेंट ऑफ द वर्क इज मोड ऑन द बेसिस ऑफ द मेजरमेंट रेकॉर्डेड. थोडक्यात सांगायचं म्हणजे जे आपण मेजरमेंट घेतो आपल्या वर्कसाठीचं ते जे रेकॉर्ड करायचं आहे ते मेजरमेंट बुकमध्ये आपण रेकॉर्ड करतो आणि त्याचा नंबर जो फॉर्मचा आहे तो 23 आहे. लक्षात ठेवा 23 फॉर्म नंबर आहे. It is very important account record entered are made by junior engineer and certified by the assistant engineer. तर ते आपले जे सगळं एंटर कोण करतं तर ज्युनियर इंजिनियर आणि त्याचं जे सिग्नेचर मेन सिग्नेचर असतं ते असिस्टंट इंजिनियर. The following points should be followed by relation with measurement book. First, the calculation of periodic work are certified. Measurement are taken accurately preferable with the steel tape. Then all entered are recorded in ink directly in measurement book. No entry is allowed to be erased. If any correction is required, it must be initialed by the officer who had to be measured. Measurement are taken in the presence of contractor and his signature is taken in the measurement book. थोडक्यात सांगायचं म्हणजे ह्याच्यामध्ये कुठली खडाखोड करता कामा नये. जे काय जर चेंजेस करायचे असतील तर ते तुम्हाला खाली रिमार्क टाकून देतील, त्याच्यानुसार आपण चेंजेस करायचे आहेत. मेजरमेंट हे प्रॉपर असायला पाहिजे. स्टील टेपनं आपण त्याचे मेजरमेंट्स घ्यायचे आहेत. This forms is basis on the payment of all item of work which can be measured. आणि हे सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे तर ह्याच्यानुसारच त्याचे पेमेंट होणार आहेत. त्यामुळे इट गिव्ह ओरिजिनल रेकॉर्ड ऑफ ऑल वर्क्स. त्याच्यामुळे हे ओरिजिनल रेकॉर्ड आहे. Enter should be recorded continuously and no blank page left and turn off. It is adequate document. Loss of measurement book is very serious matter and should be immediately recorded by higher authority. The measurement book contained the name of work, name of contractor, date of measurement, location, date of work order, number of measurements, हे सगळे पॉईंट्स आपल्याला आहेत. हा सगळ्यात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट जर हा कुठं गायब झाला किंवा हरवला वगैरे तर आपल्या ज्या हायर अथॉरिटी असतात त्यांना सांगावं लागतं आणि हे रेकॉर्ड कंटिन्युअसली ठेवायचं असतं. त्याच्यामध्ये कुठलेही ब्लँक पेजेस आपल्याला टाकायचे नाही आहेत. तर हे मेजरमेंट बुकचा फॉर्मॅट आहे. स्टँडर्ड फॉर्मॅट आहे, ऑर्डिनरी फॉर्मॅट आहे. 2 फॉर्मॅट आपल्याला इथं दिलेले आहेत. नेक्स्ट ई मेजरमेंट बुक. It is the measurement book. It is used on site for record the measurement to calculate material required to the future construction process work done by the contractor on material revised or service area. हे जे मेजरमेंट बुक आहे इट मेंटेन अकाउंट ऑफ बुक. Modulus depreciation measurement book is measured of work done to of contracts. The measurement book maintain the account of work. The measurement book is most important record the basis of all account quantities of work done and must certain such a complete record of fact as to be conclusive. All payment against the work done for material or for equipment purchase are maintained in this system. तर हे ई मेजरमेंट बुक आहे. ई मेजरमेंट बुक टाइप्स ऑफ ई मेजरमेंट बिल्स. त्यामध्ये ॲडव्हान्स बिल आहे. द फर्स्ट बिल ऑफ द कॉन्ट्रॅक्ट इज टू बी पेड बाय कन्सिडरिंग द ॲडव्हान्स बिल.
एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हॅव टू बी पे दिस ॲडव्हान्स बिल म्हणजे सँक्शन ऑफ दिस बिल. त्याच्यामध्ये आपण जे स्टेटमेंट तयार करणार आहोत ई मेजरमेंट बुकचं, त्याच्यामध्ये ॲब्स्ट्रॅक्ट डिटेल्स ऑफ मेजरमेंट असणार आहेत. ॲब्स्ट्रॅक्ट डिटेल्स ऑफ कॉस्ट ऑफ रनिंग बिल्स, फर्स्ट अँड फायनल बिल, सप्लिमेंटरी बिल इन्क्लुडिंग ऑल डिडक्शन अँड रिकव्हरीज. त्याच्यानुसार बिल आपण तयार करणार आहोत ई मेजरमेंट बुक. हे जरा खूप टेक्निकल आहे त्याच्यामुळे ह्याचं एक्सप्लेनेशन मी एवढं प्रॉपर नाही आहे. तुम्ही वाचून वगैरे समजून घेऊ शकता. नेक्स्ट लेक्चर बघूया आपण.